ये इकडे तू. आणि त्याही कोण की व्हिडिओ चालू करायला यायचं असतं ना व्हिडिओ मध्ये. आणि गुड आफ्टरनून. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत. आणि आता वाजलेले आहेत 12:30 आणि आम्ही सर्व दोघी साडी वगैरे, मी साडी नेसली, गार्गीने मस्त अशी फ्रॉक घातली, प्रिन्सेस झाली गार्गी. घरून घेतली आहे. हा, आणि ही फ्रॉक पूजाने गार्गीला गिफ्ट केलेली आहे बर्थडेला. तर दोघींच्या सेम आहे, पूजाची, वीराची आणि गार्गीची दोघींची सेम आहेत फ्रॉक. तर आज आम्ही एवढे नटून थटून कुठे चाललोय हे तुम्हाला सांगायचंय. तर आमची मैत्रीण आहे रेणू. तुम्हाला मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं आम्ही फ्रूट्स आणायला गेलो होतो, कारण तिचं आम्ही डोहाळ जेवण करणार आहोत आत्ता. तर चालू झालेलं असेल, 12 वाजताचा टायमिंग होता, पण 12:30 झालेले आहेत आवरता करते, कारण माझी सकाळची सगळी कामं आणि मी जो क्लास घेते ती मुलगी देखील आली होती 2 तास. तर त्यामुळे सगळंच एकत्र झालं. आणि मग त्यानंतर हे फ्लावर्स सापडायला देखील वेळ लागला आम्हाला. आर्टिफिशियल फ्लावर्स आहेत. चला तर मग मी तुम्हाला दाखवते आम्ही कसं करणार आहोत माझ्या मैत्रिणीचं डोहाळ जेवण. चला. डोहाळ जेवण. हाय. आणि आम्ही घरी गेलो तिच्या आणि लगेचच डेकोरेशनला सुरुवात केली होती. ॲक्च्युली ते सकाळपासून करत होते, परंतु झालं नव्हतं. तर मग मी गेल्यावरती सुरुवात केली आणि मी जेव्हा डेकोरेशन झालं तेव्हाच तिथनं बाजूला गेले. आहे पूजाचा, कारण मला झालेला होता लेट. आणि ती सकाळपासून म्हणजे जवळजवळ ती बोलली की 9 वाजल्यापासून तिचं ते रिंग बनवायचं चाललं होतं, पण तिला एकटीला जमेना. आणि मी आले होते 12:30 वाजता. आणि तरीही आम्ही सगळे मिळून करत होतो. आणि सुरुवातीला फसलं होतं, तुम्हाला दाखवलंच मी. पुन्हा मग सगळ्यांनी असं डिसाईड केलं की आता वेगळ्या पद्धतीने करायचं डेकोरेशन. तर मग आम्ही असं अरेंज करत होतो कसं व्यवस्थित वाटेल ते. आणि तुम्ही इथे पाहू शकता रेणूची एंट्री झालेली आहे. हीच आहे आमची फ्रेंड. इथे पाहू शकता तुम्ही, तिचं डोहाळ जेवण करणार आहोत आम्ही. आणि मी तुम्हाला सांगितलंच की ती हरियाणाची आहे. तर त्यांच्याकडे करत नाहीत डोहाळ जेवण, परंतु एखादी म्हणजे हाऊस असते, म्हणून हाऊस म्हणून आम्हीच सगळेजण तिचं डोहाळ जेवण करणार आहोत. तर आमची फ्रेंड कृतिका, ती तिच्या साऊथ इंडियन पद्धतीने करणार होती म्हणजे डोहाळ जेवण. तर तिने खूप सारी तयारी देखील केली होती आणि त्यांनीच तयारी केली होती. मी फक्त शेवटी गेले होते आणि काल फ्रूट्स आणू लागले होते, बाकी काही नाही केलं मी. हो, परंतु मी जेव्हापासून एंट्री केली तेव्हापासून मी डेकोरेशनच्याच मागे होते. माझा हात जरी दुखत होता तरी मला असं वाटत होतं की मी कुठेतरी मदत केली पाहिजे. त्यामुळे मग मी ते डेकोरेशन होईपर्यंत तिथनं हल्लेच नाही. आणि ही आपली बच्चे कंपनी आहे आणि त्यांना माहिती आहे उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण दिसणार आहोत. तर ते बघतायत वरती कॅमेरामध्ये.
आणि अशा प्रकारे डेकोरेशन देखील आम्ही फिनिश केलं होतं. सिम्पल डेकोरेशन केलं होतं, परंतु ते छान वाटत होतं जेव्हा ती तिथे बसली होती चेअरमध्ये तेव्हा. म्हणजे आमची फ्रेंड रेनू जेव्हा चेअरमध्ये बसते तेव्हा सुंदर वाटत होतं ते डेकोरेशन. आणि आपल्याकडे जसं बर्फी आणि पेढा ठेवतात एका बाउलमध्ये झाकून, म्हणजे 2 वेगवेगळ्या बाउलमध्ये, ताटामध्ये, तर तो देखील आम्ही खेळ खेळलो. तर तुम्हाला दाखवेलच मी तो पुढे. आणि मी डेकोरेट करत होते त्यासाठीच प्लेट. हॅलो. आणि आम्ही इथे ठेवलेली आहे एकामध्ये बर्फी आणि एकामध्ये पेढा. तर आम्ही ओळखायला लावणार आहोत तिला काय म्हणजे एक दोन्हींपैकी एक. आणि इथे कृतिकाने पहिल्यांदा हळद लावली तिला आणि त्यानंतर मग तिचं पाहूनच आम्ही लावली. कारण ही जी पद्धत आहे ती आम्हा सर्वांसाठीच नवीन होती. कारण ती साऊथ इंडियन पद्धतीने करणार होती त्यामुळे. तर ती आम्हाला सांगत होती काय काय करायचं आहे, कसं करायचं आहे ते.
आणि त्यानंतर प्रत्येकाने खूप छान अशी आरती घेतली. लक्ष्मी बारम्मा नಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ಗೆಜ್ಜೆಯ ಮೇಲೊಂದೆಜ್ಜೆನೆಕ್ಕುತ್ತ ಗೆಜ್ಜೆ ಕಾಲ್ಗಳ ಪೂಜೆಯ ವೇಳೆಗೆ ಅಕ್ಕರೆಯೊಳಗಿನ ಬೆಣ್ಣೆಯಂತೆ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ. इधर बैठ दो कर लो. सर आके नहीं, आपको ही बोलना पड़ेगा. नहीं बोलना तो भी चल जाएगा. चलो. आणि जेवणामध्ये मागवली होती व्हेजिटेरियन बिर्याणी. आणि इथे सगळ्यांचं आवरलेलं आहे आणि आता सगळ्यांचं चाललेलं आहे जेवण. तुम्ही पाहू शकता बिर्याणी मागवलेली आहे, व्हेज बिर्याणी आहे. आणि आम्ही आता जस्ट आलेलो आहोत. आता वाजलेली आहेत 3:45 आणि गार्गीचा ड्रेस वगैरे चेंज केलेला आहे आणि तिला पाहिजे आहे ऑरेंज, तर तिचं चाललेलं आहे कटिंग. मला दाखव काय करते तू गार्गी. मी करते हे ऑरेंज बिकॉज मी हंग्री आहे. बोट कापेल ना बाळा, थांब मम्मा देते करून. चला तर मग मी आता आवरते आणि मग बोलते तुमच्यासोबत. थोडासा रेस्ट करते आधी. हॅलो. आणि आम्ही आलो मग आणि ते आहे गार्गी. मी व्हिडिओ चालू केला की गार्गी लिहायचं असतं ना व्हिडिओ मध्ये. गार्गीने ड्रेस चेंज केलेला आहे आणि मम्माने नाही केला बिकॉज मला जायचे नाही जायचंय. आणि ही साडी मी मम्मासाठी साडी मी इंडिया मधून आणली आणि ही नेकलेस पण आणि ही इयरिंग्स
अच्छा, पण आणले. तू आणले इंडियावरून? नाही. हे 3 आणले कुणी आणलं हे ती? आजीने. आजीने घेतली ही साडी मम्माला? हा. हा. आणि हे कुणी घेतलं? नाही, इफ मम्माचा बर्थडे हम्म. झालं की डिसेंबर मध्ये मग मम्माच्याच बर्थडे मधून घेतलंय हे साडी आणि हे नेकलेस. हे एकच नेकलेस हे आणि हे इयरिंग्स पण. अच्छा. आणि मग सगळ्यांना कसे आहेत तुम्ही? मजेत आहात का? कसे मोठ्याने म्हण, कसे आहात तुम्ही? कसे आहात तुम्ही? काय करताय? काय करताय? हसताय ना? हसताय ना? हसत राहा. हसत राहा. जेवताय ना? जेवताय ना? जेवत राहा. जेवत राहा. मजा करताय ना? मजा करते ना? मजा करत राहा. मजा करत राहा. गर्गी सारखी आणि बम्मा सारखी ना? हा. चला तर मग मी आता चहा ठेवलेला आहे. मी आता चहा देखील घेणार आहे. आणि गार्गीला काय करायचं? गार्गीला काय बनवायचं? का एक्झाम करायचे लाईक आय लव्ह यू मॅम. ओ, टीचर साठी तिला कार्ड बनवायचंय तिच्या. आणि आणि डान्स क्लास मधून एक्झाम करायचे लव्हिंगचं कार्ड फर्स्ट द्यायचे कार्ड. मग मी सांगणार आहे लाईक आय लव्ह यू मॅम. मग असं करणार आहे. जा बनवा, कार्ड बनवा जा. फॅन बंद कर बेडरूमचा. गो बेडरूमचा फॅन बंद कर. तर तिला आज कार्ड बनवायचंय तिच्या टीचरसाठी. माहिती नाही का बनवायचंय. मेसेज वगैरे काय आलेच नाही टीचरचा, परंतु ती बनवते तर आम्ही तिला म्हणतो बनव, तुला काय करायचं ते कर. आणि घरामध्ये ऑलरेडी खूप साहित्य असतं जमलेलं. कोणतं एक पेज घेते आणि सुरू करते कार्ड. कोणत्याही पेजवर तिचं कार्ड चालू असतं. आणि इथे ठेवलेला आहे चहा. सगळ्यांनी चहा प्यायला या. आणि दूध देखील संपलेला आहे. तर मे बी आज रात्री आम्ही जाऊ वगैरे आम्ही. आणि डे टू डे ला देखील जायचं आहे. तर असा विचार करते आज मी की साडी नेसून डे टू डे लाही जाईल. ला क्ले आणायचे. गार्गीसाठी क्ले आणायचंय. मॅम आलफिया मॅमने सांगितलंय. झालं तुझं कार्ड बनवून? तू हॉट कट केला करते. आणि इथे चालू आहे कार्ड बनवण्याचं काम. आम्ही निघालेलो आहोत डे टू डेला. गार्गीला आणायचं आहे क्ले. पण त्याआधी आम्ही पूजाकडे जाणार आहोत, कारण हे पूजाचं सामान माझ्याकडे खूप दिवसापासून, 1 महिना होऊन गेला असेल. मला वाटतं गुढीपाडव्यापासून आहे. तर मग मी आता ते तिला नेऊन देते. तिचं काय तिच्याही लक्षात नव्हतं. मी देते पूजा बाबीला. तू देणार आहे? घे तुझ्या हातामध्ये घे. आणि असं आपण देवाचं वगैरे करत राहिलं की लहान मुलांवर देखील देवाचे संस्कार होतात. आणि आता वाजलेले आहेत 6. तर आम्ही अर्ध्या पाऊण तासात येतो. आणि आम्हाला देवाचा दिवा देखील लावायचा आहे आल्यावरती. आणि इथे तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे क्ले आहेत. गार्गी, कोणता क्ले घ्यायचा तुला? तू स्कूल मधून कोणता आणला होता? तो मग त्या दिवशी आणला होता ना, तो वालाच घे. मला नाही माहिती कुठे भेटतो तो. मला माहिती नाही कुठे भेटतो तो. हा वाला क्ले आहे आपल्याकडे घरी. क्रिस्टल क्ले नाही पाहिजे ना तुला? मला वाटतं हा आहे का? हा होता तो ना, तो आणलेला. पण स्कूल मध्ये घ्यायचं तुला. स्कूल मध्ये हा लागेल ना, टीचरने सांगितलं. कोणाकडे असं क्ले? तिने स्कूल मध्ये आणलाय. आणि नेहमीप्रमाणे डोकं चालत नाही काय बनवणार. तर मी आज काहीतरी सोपंच बनवणार आहे. मी असं विचार करते मी मसाले भात बनवेल आज. आणि इथे आहे चिवडा. तर
तर माझ्या एका फ्रेंडने दिलेला आहे हा चिवडा आणि हा गोड देखील आहे आणि खूप टेस्टी लागतोय. म्हणजे मे बी शुगर पावडर देखील टाकलेली असेल, पाहू शकता. तर तिचं नाव आहे देवश्री आणि ती आली होती सकाळी, परंतु घाई होती आणि मीही क्लासमध्ये होते, तर मग ती घाईमध्ये गेली. तर नेक्स्ट टाइम मी तिला बोलवेनच आता परत. चला तर मग मी आता स्वयंपाक करून घेते. हॅलो, आणि गार्गी आता झोपलेली आहे. आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. आम्ही मसाले भात बनवला होता. तर आत्ता वाजलेले आहेत 10 आणि आम्ही आजचा ब्लॉग इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.